RT ॲडमिशन 2025 तर आपण काल अपडेट दिलेली होती की आज अपडेट येणार की लिस्ट लागणार किंवा नाही लागणार किंवा लिस्ट कधी लागणार। तर यामध्ये एक बातमी आनंदाची नाही आहे, कारण सेकंड लिस्टवाल्या विद्यार्थ्यांना परत डेट वाढवून दिलेली आहे। म्हणजे जे आता जागा खाली होत्या ज्यामध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत होते, आता परत 3 दिवस डेट वाढवून दिलेली आहे। तर 3 दिवसामध्ये परत ज्या जागा खाली होत्या त्या परत आता भरणार। म्हणजे जी आता तिसरी लिस्ट लागेल त्यामध्ये भरपूर कमी जागा राहू शकतात। तुम्ही साईडवर या, साईडवर आल्यानंतर ॲडमिशन शेड्यूलचं ऑप्शन दिलेलं आहे। यामधून राऊंड सिलेक्ट करा 1, त्यानंतर इथून सिलेक्शन लिस्ट 1 करा आणि तुम्ही बघू शकता की जी डेट आहे ही 4 तारखेपर्यंत वाढवून दिलेली आहे। म्हणजे 4 एप्रिल 2025 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे सेकंड लिस्टमध्ये नंबर लागलेले आहे ते प्रवेश घेऊ शकतात। थर्ड लिस्ट आता 4 तारखेनंतर अपडेट येईल की थर्ड लिस्ट कधी लागेल आणि 4 तारखेला आपल्याला जागा चेक करावं लागेल। म्हणजे 5 तारखेला की कोणत्या स्कूलमध्ये किती व्हॅकन्सी रिमेनिंग आहे आणि आपला नंबर लागू शकेल का। वाटत नव्हतं की डेट वाढणार, कारण ऑलरेडी जी डेट होती ही भरपूर, म्हणजे कारण 1 तारीख ही खूप जास्त झालेली होती ऑलरेडी। तर ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यानंतर ज्या जागा शिल्लक राहणार होत्या त्या जागा थर्ड लिस्टवाल्यांना मिळणार होत्या। परंतु आता थर्ड लिस्ट कधी लागेल याबद्दलची अपडेट सध्या तरी नाही आहे, कारण 4 तारखेपर्यंत ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत ते प्रवेश घेऊ शकतात। कारण जर ॲडमिशन डिटेल्स चेक केल्या, टोटल आपल्याकडे 31,000चा आकडा होता जो सेकंड लिस्टमध्ये खाली होता। 31,000मधून 11,000 ॲडमिशन झाल्या होत्या। तिसऱ्या लिस्टवाल्यांना 20,000 ॲडमिशन मिळणार होत्या, परंतु आता 20,000 मिळणार नाही, कारण 4 तारखेपर्यंत किती ॲडमिशन होणार यावर संपूर्ण प्रोसेस डिपेंड असणार आहे। तर 4 तारखेला नाही 5 तारखेला तुम्हाला अपडेट देण्यात येईल की तिसऱ्या लिस्टसाठी जागा किती आहे, जागा कशा चेक करा आणि तुमचा नंबर लागेल का, या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला 5 तारखेला देण्यात येणार। RT बद्दल ही एक अपडेट होती। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।